गुजरातच्या सुरत शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। एका शाळेतील 23 वर्षीय शिक्षिका 13 वर्षाच्या विद्यार्थ्यासोबत पळून गेली होती। नंतर पोलिसांना ती महिला शिक्षिका सापडली तेव्हा तिने धक्कादायक दावा केला। अल्पवयीन विद्यार्थ्यापासून आपण 5 महिन्यांची गरोदर असल्याचा दावा तिने केलाय। या घटनेनंतर खळबळ उडाली आहे। राजस्थान गुजरात सीमेजवळ असलेल्या बनासकांठा जिल्ह्यातील शामलाजी जवळ एका बसमधून मुलासह पळून जाणाऱ्या शिक्षिकेला पोलिसांनी अटक केली। पोलिसांपासून वाचण्यासाठी तिने तिचा मोबाईल फोन बंद केला होता, परंतु तिच्याकडे असलेला दुसरा मोबाईल चालू होता आणि तोच ट्रॅक करून पोलिसांनी तिला शोधून काढले। आरोपी महिला ही एका सरकारी प्राथमिक शाळेत काम करते। ही महिला शिक्षिका गेल्या 3 वर्षापासून तिच्या घरी अल्पवयीन विद्यार्थ्याला शिकवत होती। दोघेही सुरतमधील पर्वत पाटिया भागात असलेल्या एकाच अपार्टमेंटमध्ये वेगवेगळ्या मजल्यांवर राहतात। 25 एप्रिल रोजी दोघेही त्यांच्या घरातून बेपत्ता झाले होते। यानंतर मुलाच्या वडिलांनी पोलीस तक्रार दाखल केली होती। आपला मुलगा शिकवणीला जाणाऱ्या शिक्षिकेसोबत पळून गेल्याचे मुलाच्या वडिलांनी पोलिसांना सांगितले। यानंतर पोलिसांनी सोसायटीमधील सीसीटीव्ही फुटेज तपासले तेव्हा मुलगा शिक्षिकेसोबतच गेल्याचे दिसले। पोलिसांनी दोघांचा शोध सुरू केला आणि 30 एप्रिलला म्हणजेच बुधवारी पहाटे दोघांनाही राजस्थान सीमेजवळील बसमधून पकडण्यात आले। दोघेही अहमदाबादला जाणाऱ्या बसमधून प्रवास करत होते। शिक्षिकेची चौकशी केली तेव्हा तिने मुलाशी शारीरिक संबंध ठेवल्याची कबुली दिली आणि यानंतर सगळेच हादरले। आता पोलिसांनी आरोपी महिलेविरुद्ध अपहरण आणि पोक्सो कायद्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल केलाय। दरम्यान शिक्षकांना गुरु मानलं जातं, पण जेव्हा एखादा गुरु मर्यादा ओलांडतो तेव्हा संपूर्ण समाज आदरतो। हा प्रकार फक्त कायद्याचाच नव्हे तर नैतिकतेचा सुद्धा गंभीर प्रश्न निर्माण करतो। तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते कमेंट करून नक्की सांगा।